काळ माणसाला घेऊन जाणार. किती गोड शब्दही म्हणतात ना, काय कशी काळाची चावल आली, भाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. बघा, जगाच्या पाठीवर कोणत्याही गोष्टीचा घमेंड करू नका, पण मरणाजवळ कधी घमेंड करू नका. मरावं लागते महाराज. चार विचार तरा भव सिंधू पार, धरा संतांचे संगती, मुखी नाम अहोरात्री, आजा मेड पापरासे पार पावेल त्याशी, धरा संतांचे संगते, मुखी नाम अहोरात्री. नका दुरे बरोडोडा, सेना सांगे वेणू वेडा, धरा संतांचे संगती, मुखे नाम अहोरात्री. समचरण सरोजम साम्रणी लांबुदाबू, जगन निहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रो, सदै दवला सविठ्ठलम चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान कधी जावे सारू बाबाजी. सद्गुरुदास तुका योहंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्ता, संजीव यत्य किल शक्तिधर स्वदाम्ना, अन्याउश्च चरण श्रवणात्मगादी, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तीन विलोकितोय न समाधी राजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपीचित चोर प्रभू, जय जय माखन चोर. राधा मेरी स्वामिनी, मेरा दे जी को दास, जन्म जन्म दीजियो मोहे, श्री वृंदावन को महिम्न पारंते परमविदुषेद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादि नामपि तदवसन्नास्तु गिराः, अथा वाच स्वपरिमति नामावधि गृणन्, ममापेशे स्तोत्रे हरिनिरपवाद परिकराः. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमचा लागलो निज चरणा. हाव स्वामी तुकया देवा, यावरी न करावा हवे, करा हाची विचार तरा भव सिंधू पार, धरा संतांचे संगते, मुखी नाम अहोरात्री. आवाज येतो मागे पुरुष मंडळ, येतो ना आवाज? ऐका. प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग. संतांच्या मांदी आडीतील महाराज जगाच्या पाठीवर असा एकही समाज नाही की ज्या समाजामध्ये संतांचा जन्म नाही. त्यापैकी न्हावी समाजामध्ये जन्माला आलेले, नाविक समाजामध्ये जन्माला आलेले श्री संत सेना महाराज आणि सेना महाराजांचा चार चरणाचा खरं तर ऐकायला थोडंसं कठीण वाटणार आहे, पण अभंगाच्या द्वारा श्री संत सेना महाराज सामान्य साधकाला गोड सल्ला देतात. ऐका. अभंगाचा जर सरळ सरळ भावार्थ पाहायचा म्हटला किंवा अभंगाचा जर तुम्हाला परिचय करून द्यायचा म्हटला, ओळख करून द्यायची म्हटली, तर तुमच्या आमच्या सारख्या साधकांनी सेना महाराजांना प्रश्न केला, महाराज
आम्हाला मृत्यूलोकातून तरुण जायचं आहे, आमचा जन्म निष्फल होऊ द्यायचा नाही, सफल करायचा आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर सेना महाराजांनी साधकाला उत्तर दिलं, बाबा आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्हाला जर या मृत्यूलोकातून तरुण जायचं आहे, तर आतापर्यंत तुम्ही जो विचार करत आला तो वजा करा. पण इथून पुढे काय करायचं तुम्हाला? करा हाचे विचार करायला सांगताय. पण कोणता विचार महाराज? हाच, दुसरा नाही. तरा भव सिंधू पार. व्याकरण दृष्ट्या पाहिलं तर इथं सेना महाराजांनी च प्रत्यय लावलेला आहे. आणि च प्रत्यय कुठं लावलेलं असतं? एखादं कार्य समोरच्या माणसाकडनं आपल्याला करूनच घ्यायचं आहे, तिथं च प्रत्यय लावलं जाते. बघा, च म्हणजे आटास दर्शवणारा शब्द आहे. जरी तर सेना महाराजांनी च प्रत्यय लावला नसता, मग शब्द असा झाला असता, करा हा विचार, म्हणजे हा बी विचार करा आणि तो पण करा. पण नाही, च प्रत्यय लावलेला आहे. सेना महाराज म्हणतात, बाबा आतापर्यंत तुम्ही कोणता करत आलात तो जाऊ द्या, पण इथून पुढे हाची विचार. च प्रत्यय कुठे लावलं जातं? महिला मंडळी व्यवस्थित ऐका. एखाद्या माणसाकडनं एखादं कार्य आपल्याला करूनच घ्यायचं आहे, तिथं च प्रत्यय आटास दर्शवणारा शब्द आहे. समजा एखादा पाहुणा आपल्याला आपल्या गलीमध्ये दिसला, ऐकतायत ना तुम्ही? कदा आवाज जास्त वेळ झाला? एखादा पाहुणा आपल्या गावात आपल्याला दिसला, गलीत दिसला, त्याची आपली एक नजर झाली, पण तो आपल्याला आवडत नाही, त्याचा स्वभाव बरोबर नाही, माणूस बरोबर नाही आहे. पण एक नजर झालेली आहे, आपण त्याच्या जवळ जातो, त्याला नाविलाजाने सांगतो, दादा चला ना आमच्याकडे चहा घ्यायला, दादा चला ना आमच्याकडे चहा घ्यायला. मनातून बोलवायचं, मनातून एकच आहे, तुला पटीत ये, नाही ते काही गरज नाही. पण त्याने राग मानू नये म्हणून त्याला आपण 4 नाही 5 6 वेळा सांगतो, दादा चला आमच्याकडे चहा घ्यायला. मनातून बोलवायचं. पण आता दुसऱ्या दिवशी एखादा चांगला माणूस आहे, जवळचा आहे, तो आपल्याला गलीत दिसला, त्याचं लक्ष नाही आपल्याकडे, आपलं लक्ष गेलं, आपण धावत धावत त्याच्या जवळ जातो, त्याला हात लावतो, ओ दादा चहा घ्यायला चला आमच्याकडे. तो म्हणतो नाही नाही आलो असतो, पण आता वेळ नाही. आपण त्याला 4 नाही 5 नाही, त्याला एकच वाक्य सांगतो, दादा काही करा पण तुम्हाला आमच्याकडे चहा घ्यायला. कळालं ना? अजून सांगतो बघा. आज आहे ना, सर्व कर्पूर बुद्धीचे लोक आहेत माझ्या समोर, नाना म्हणजे तीक्ष्ण लोक आहेत सर्व, जास्त वापो करायचं काम नाही. अजून सोपं उदाहरण बघा. आता लग्न सीझन चालू आहे, लग्नाची पत्रिका वाटण्याची मॅनेजमेंट अशी असते. लग्नाच्या पत्रिका वाटण्याच्या 2 पद्धती असतात, एक साधी पत्रिका आणि एक आपल्या सुरतला कसं काय तसंच आहे ना, एक साधी पत्रिका आणि एक मूळ पत्रिका. समजा साधी पत्रिका जर लग्नवाल्याकडच्यांची तुमच्याकडे आली, तर समजावं लग्नवाल्याकडच्यांचा तर्क असा आहे, तुमले पटी दे लगीन लिया, नाही ते काही गरज नाही. पण जर मूळ पत्रिका तुमच्याकडे आली, तर लग्नवाल्याकडच्यांचं समत आहे, दादा काही करा तुम्हाला आमच्याकडे लग्नाला. म्हणजे आता काही सांगायचं काम नाही. च शब्द म्हणजे आटास दर्शवणारा. सेना महाराज म्हणतात, बाबा आतापर्यंत तुम्ही कोणता विचार केला तो आम्हाला माहिती नाही, पण इथून पुढे हाचे विचार. पण कोणता? तरा भव सिंधू पार. या अभंगात प्रामुख्याने संतांनी 3 शब्द सांगितलेत, करा, तरा आणि दरा. काय करा? विचार करा. काय तरा? भवसिंधू तरा. आणि काय धरा? संतांची संगत धरा. खरं सांगू तुम्हाला, डोक्यात चांगला विचार निर्माण करण्यासाठी संगतही कशी पाहिजे? चांगली पाहिजे. मग मला संगत कोणाची करायची? आमदाराची करायची नाही, नाही खासदाराची करू नका, संगत करायची. मग धरा संतांची संगती. बरं महाराज, फक्त संतांची संगत धरली म्हणजे परिणाम आमच्या डोक्यात चांगला विचार निर्माण होतो का? अजून आम्हाला काय करावं लागेल का? शारीरिक दृष्ट्या सेना महाराज म्हणतात की अजून तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे. काय? तुम्हाला काम धंदा सोडायचं नाही, म्हणजे एक काम करायचं आहे, मुखी नामा अहोरात्री. अहोरात्री ज्या पांडुरंगाचं भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं, त्याच्या पलीकडे दुसरं काही. बरं महाराज, तुम्ही म्हणता त्या देवाचं चिंतन करा, पण महाराज असं जगाच्या पाठीवर एखादा तुमच्याकडे पुरावा आहे का की एखाद्याने देवाचं चिंतन केलं तो तरुण गेला, असा काही पुरावा? सेना महाराज भागवतातला पुरावा देतात की बाबा, भागवतातला आजामेळ नावाचा ब्राह्मण आहे, आता तर ये पापी आहे, मरेपर्यंत पाप केलंय, पण मरताना देवाचं चिंतन केल्याचा परिणाम आजामेळ नावाचा ब्राह्मण तरुण गेला. आजामेळ पापरासी पार पावे वेल त्याशी. खरं सांगू महाराज, तुम्ही म्हणताय देवाचा विचार करा, या भवसिंधूतून तुम्हाला तरायचं आहे त्याचा विचार करा, पण महाराज एक शंका आहे. म्हणे काय? म्हणे महाराज माझ्याकडे 5-6 कंपन्या आहेत सुरतमध्ये, खानदेशामध्ये पाहिलं तर 100 एकर जमिनी आहे, 10-15 बंगले आहेत,
पॉश एरियामध्ये बंगले आहेत, एवढा प्लॉट आहे, 500 लोकांची भाऊबंदकी आहे, 100 लोकांचं कुटुंब आहे, एवढा परिवार, एवढी संपत्ती, एवढी प्रॉपर्टी माझ्याकडे असताना मला विचार करण्याची गरज नाही. ऐका, हसायला लागले सेना महाराज. सेना महाराज म्हणतात, मला माहिती बाबा तुझ्याकडे कंपन्या आहेत, 100 एकर जमीन आहे, 10-15 बंगले आहेत, पण हे कुठपर्यंत मर्यादित आहे? हे फक्त मृत्यू लोकांपर्यंत मर्यादित आहे. हा, तुम्ही सुरतमध्ये राहता, तुम्हाला सुरत वाशांना कधी आठवलं टेलर साहेब? 10 बंगल्याचा मालक मेला आणि 3 बंगले सोबत घेऊन गेला, असं कधी आठवलं? 50 बंगल्याचं मरू द्या, 100 बंगल्याचं मरू द्या सोबत. का? सेना महाराज म्हणतात, बाबा हे लोकातला धुरे डोळ्या जाता का म्हणाय, नका धुरे भरू डोळा. सेना सांगे वेळोवेळा, वेळोवेळा शब्द वापरलाय, कारण सेना महाराजांना माहिती होतं मृत्यू लोकात वावरणाऱ्या लोकांना एकदा सांगेलवर समजावू, वेळोवेळा. पण सेना महाराज काय सांगे वेळोवेळा ते व्यवस्थित आहे का? धरा संतांची संगती, मुखी नामा हो रात्री, विठाला विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. आणि खरं तर कीर्तन ऐकणाऱ्या मंडळींपेक्षा कीर्तन करणारेच माझ्या समोर बसलेले आहेत. आणि मला तरी तुमच्या सर्वांच्या प्रसन्न चेहऱ्यावरून असं वाटतंय की तो अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला कळाला ना महिला मंडळ? म्हणजे ते कीर्तन सरावं तरी हरकत, चिंता करू नका. आता बी सरावं तरी म्हणे रेल्वे 1 वाजता बर का. उर्वरित वेळामध्ये अभंगाच्या विस्तृत भावार्थाकडे वळण्या अगोदर त्यापैकी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा पवित्र पावन आपल्या या सुरत नगरीमध्ये. आणि सुरत नगरीतील कोणता एरिया आहे आपला? गायत्री नगर, महागायत्री नगर. महागायत्री नगरामध्ये हा 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव आपण आपल्या या परिवारामध्ये का साजरा करतोय? मला वाटतं जवळजवळ बसलेल्यापैकी प्रत्येकाला त्याचं कारण ज्ञात आहे. पण वक्त्याचं प्रदान कर्तव्य म्हणून महाराज गेल्या 2 वर्षापूर्वी जे बाबा आपल्यातून निघून गेले, द्वितीय पुण्यस्मरणी असे कैलासवासी अधिकराव राजाराम पाटील. बाबांच्या पश्चात पाहिला थुरकू गोकुळासारखा गुण परिवार आहे. बाबांना 3 मुलं आहेत, संजय अधिकराव पाटील, प्रमोद अधिकराव पाटील, मुकुंद अधिकराव पाटील. खरं तर बाबांच्या जीवनामध्ये खेड्या गावात असताना सुद्धा बाबांनी अनेक राजकारणातले पद उपभोगले आहेत. विकास सोसायटी चेअरमन, दूध डेअरी चेअरमन, माजी सरपंच सुद्धा होते महाराज. आणि असे 3 मुलं आणि 8 नातवंड आहेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे. परिवार एकोप्याने राहतोय. आणि भाग्यवान म्हणतो मी त्या बापाला की महाराज 2 वर्षे झाले अजूनही मुलं विसरले नाही, नातवंड विसरले नाही आहेत. नाही तर अलीकडे पाश्चात्य संस्कृतीने आक्रमण केल्यामुळे धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या दगदगीच्या काळामध्ये दशक्रिया विधी सुद्धा करायला पोरं तयार नाहीत. महाराज भाग्यवान आहेत. आणि हे 3घही मुलं असतील. गेलाय महाराज आमचा बाप, मग गेल्यानंतर त्यांनी मला वाटतं आदरणीय आमच्या नानांचं कीर्तन केलं होतं दशक्रिया विधीला. मग पुण्यतिथीचंही कीर्तन करावं असा हेतू त्यांच्या अंतःकरणात शुद्ध हेतू जागृत झाला. गरज पारमार्थिक आहे. आणि त्यातल्या त्या सर्व नातवंडांमध्ये हा एवढा एकोपा, ही एवढी गर्दी जमण्यामागचं कारण पांडुरंग महाराज नाहीये, अमोल महाराज आहेत. महाराज खरं सांगू तुम्हाला, भाग्यवान आहेत ना तुम्ही. महाराष्ट्रामध्ये एवढा एकोपा नाही, पण आपल्या गुजरातला एकोपा पाहायला मिळतो. महाराज कोणाच्याही मनात राग द्वेष कोणतीही गोष्टीचा भेदभाव नाहीये. आणि हा एकोपा महाराष्ट्राची पताका तुम्ही आनंदाने त्या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये तेवत ठेवत आहात. आमच्यापेक्षा तुम्ही चांगले आहेत. आणि परमार्थाची पताका सांभाळत असताना खरं तर आम्ही एकाच गुरूंकडे शिक्षण घेतलं. आदरणीय गुरुवर्य सुदर्शन दादा असतील, गुरुवर्य प्रकाश दादा असतील. एका ताटात जेवलो, सोबत कार्यक्रमाला जायचो, सोबत राहायचो. अमोल महाराज, मी, दर्शन महाराज, असे बरेच, वासुदेव महाराज. मला रक्ताचा भाऊ नाही नाना बरं का, मी एकटा आहे. पण हे जे ना आमचे पाठशाळेची मंडळी ना, आम्ही एकमेकावर फार प्रेम करतो. माझ्या सख्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे. मला अमोल महाराजांचा फोन आला की महाराज कार्यक्रम करायचा तर तुम्हाला करायचा आहे. मी नकार दिला, म्हटलं नको, सुरतला आता लग्न आहे. अहो ऐका ना, कार्यक्रम कोणाकडे? म्हणे माझ्याकडे कार्यक्रम आहे. कधी कधी काय होतं, कार्यक्रम घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपल्या जरी मतावर असलं, पण देणारा कोण आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. त्यांनी सांगितलं की महाराज कार्यक्रम आपल्याकडे करायचा आहे.
मी एकच शब्द सांगितला की आपल्याला 4च्या ऐवजी 3ला करता येईल का? त्यांनी होकार दिला. खरं सांगू, पारमार्थामध्ये पैसा गौण विषय आहे, पण प्रेम हे फार महत्वाचं आहे महाराज. आणि आदरणीय आमच्या अमोल महाराज म्हणजे अष्टपैलू कलाकार आहे पाठशाळेतला. सहजच मृदुंग तयार आहे, सहज गायन तयार आहे, कीर्तन सुद्धा तयार आहे. आणि एक हातोटी त्यांच्याकडे, लोक जोडण्याची हातोटी आहे. हा एकोपायना दिसतो ना तुम्हाला, हा पैशाने जमा झालेला नाही आहे, हा प्रेमाने इथपर्यंत पोचणारा एकोपा आहे महाराज. आणि ती प्रेमाची पावती आहे. आणि आदरणीय आमचे अमोल महाराज यांचं प्रेमाच्या संपर्काच्या द्वारा आपल्या नगरात येण्याचं परम भाग्य आज खरं तर संत गुजरातचा सर्व संतांचा मांदियाळींचा दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला. आदरणीय आमच्या अमोल महाराजांवर प्रेम करणारे, प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आपल्या या सुरत या परिसराचं वैभव. खरं त्यांनी परमार्थात प्रगती केली, पण त्यांच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं. आदरणीय वंदनीय आपल्या या सुरत नगराचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय आमचे अण्णासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णासाहेबांना वंदन करतोय. आदरणीय आमच्या पाठशाळेवर, आमच्या दादांवर आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे, एक आम्हाला आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे नानासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज आपल्या गुजरात राज्यातील सुरत या नगरातील एक महिला कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे, एक आचारसंहितेचं कीर्तन कसं असतं हे त्यांच्याकडे पाहून आनंद वाटतोय. अशी आदरणीय आमच्या संध्याताई आहेत. त्यांनी तर नाव केलंच आहे महाराज, पण असा सुपुत्र दिलाय की सध्या आपल्या खानदेशाचं नाव उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आमचे यज्ञेश महाराज पोहोचवत आहेत. आदरणीय आमच्या ताईसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः स्टेजवरची मंडळी आहे, अगदी एका उणी बळी रे महाराज. एखाद्याला फेटा बांधून द्यावा तो सहज कीर्तन करू शकतो, एखाद्याला चाल देखील दिली की गायन करू शकतोय. स्टेजवर उपस्थित आदरणीय आमचे पंढरीनाथ महाराज असतील, आमचे मोनू दादा असतील, आमचे तबला विशारद रोहन महाराज असतील, महाराष्ट्रातून इथं पदार्पण ज्यांचं झालं आदरणीय आमचे वासुदेव महाराज, आदरणीय आमचे गजानन महाराज, आदरणीय बोला पटकन महेश महाराज आहेत. गोड कीर्तनकार आदरणीय आमचे नितीन महाराज आहेत, विनोद महाराज आहेत, आमचे विशाल महाराज आहेत. संपूर्ण आपली भजनी मंडळ आहे. आमचे सायनानंदनाचे महाराज आहेत, ज्यांनी पुढे चाल गेली श्री हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज आहेत, ज्यांनी मागे चाल गेले आदरणीय आमचे दीपक महाराज, आदरणीय आमचे गोड कीर्तनकार बळीराम महाराज, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. दोघं मृदुंगाचार्य महाराज, सोपं नाही वाजवणं. दोघंही मृदुंग इंद्रासारखे वाजवणारे आहेत दोघं, आणि दोघे बी एकदम जबरदस्त आहेत. तब्येत बिबीत एक वाजवणारे असेच पाहिजे, मनगत नको वाजवणारा. आणि दोघेही इंद्रासारखे वाजवणारे आदरणीय आमचे गौरव महाराज, दर्शन महाराज, दोघेही मृदुंगाचार्य महाराजांना वंदन. आदरणीय आमचे कीबोर्ड वादक त्या दादांना वंदन. सर्वच आपली भजनी मंडळ सुरतवासियांना सर्वांना भजनी मंडळाला वंदन. विनेकरी माऊली आहेत त्यांना वंदन, जे यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आपलं एक कीर्तन प्रसारित करत आहेत. आपल्या उत्तर महाराष्ट्रातलं नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय आमचे दिनूदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच तोलामोलाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे किशोर दादा असतील, आदरणीय आमचे कल्पेश भाऊ असतील. काळजी करू नका, मी कोणाचं नाव सोडणार नाही. सोडी दे कोण उपाधी करली आहे की नाही महाराज, मध्ये मी नावं घेणार आहेत, काळजी करू नका. आपल्या या कार्यक्रमाला सजवणारी दजवणारी मंडळी, आमच्या अमोल महाराजांना प्रेम करणारे, बाहेरगावून आलेले सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, स्वकीय संपूर्ण मंडळींच्या चरणी विनम्र अभिवादन करतोय. बोलता बोलता जवळजवळ 10:15 कडे काटा गेलेला आहे. बळीराम महाराज काळजी करू नका, माझी रेल्वे एकला आहे. कितीला आहे? एकला आहे. म्हणजे तुम्ही चिंता करू नका, 1 वाजेपर्यंत कीर्तन चालणार नाही. 1-1.5 तासाच्या काळामध्ये गोड चिंतन देण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती फक्त तुम्हाला सर्वांना एकच आहे, 1-1.25 तास कोणीच टाळी वाजवू नका. माझा नेहमी मी कोणाला त्रास देत नाही. फक्त एक काम करा, जर कीर्तन डोक्यावरून जाऊ द्यायचं नसेल, अंतःकरणापर्यंत जर बसवायचं असेल तर 1-1.25 तास अंतःकरणाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल जास्त परिहार मला लांबवायचं ना बघा, मूळ विषयाकडे यायचंय महाराज. आजच्या दिवसाला 3 नाव आहेत. पहिलं म्हणजे पुण्यतिथी आहे, दुसरं म्हणजे पुण्यस्मरण आहे, आणि तिसरं म्हणजे वर्ष श्राद्ध आहे. एका मिनिटात व्याख्या सांगतो. पुण्यतिथी कोणाला म्हणतात? ज्या तिथीला जी व्यक्ती निघून जात असते त्या व्यक्तीच्या जाण्याने जी तिथी पुण्यवान होते त्याला म्हणतात पुण्यतिथी. दुसरं म्हणजे पुण्यस्मरण आहे, जी व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्याविषयी अंतःकरणात स्मरण करून जे पारमार्थिक कार्य केलं जातं त्याला म्हणतात पुण्यस्मरण. आणि वर्ष श्राद्ध कोणाला म्हणतात? जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे त्यांच्याविषयी अंतःकरणात श्रद्धा निर्माण करून जे पारमार्थिक कार्य केलं जातं ना महाराज, त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. पुण्यतिथी सुद्धा पुण्यवान माणसाचीच केली पाहिजे. ते आमचे तिघही काका माळकरी आहेत, नातवंड माळकरी आहेत.
माळकरी परिवार आहे महाराज. आणि ही परंपरा जर कोणापासून आहे तर ती आजोबांपासून आहे. आणि आजोबा जर मरेपर्यंत माळा सोबत घेऊन गेले असतील तर अशा व्यक्तीच्या पुण्यतिथीला कीर्तन पाहिजे. प्रमाण पुण्यवान माणसाचं फक्त चिंतन केलं तरी माणसाला पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे देगे माझी वाचा तोडे महारा बंधुकाची पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. सज्जन माणसाचं पुण्यवंताचं चिंतन केलं आणि असे बाबांच्या पुण्यतिथीला आम्हालाही कीर्तन करायला बरं वाटतं. बरं नाही तर काही ठिकाणी पिणाऱ्याची पुण्यतिथी असते, टेन्शन पडतं आम्हाला काय सांगायचं महाराज. पुण्यवान माणसाचं चिंतन केलं की पुण्य प्राप्त होत आहे. पुण्यवंत व्हावे. प्रत्येकाला जगातून जावं लागणार आहे सांगणारे इथं बसलेले आहेत महाराज. ऐकणाऱ्यांना सांगतो बघा, आपण ज्या लोकांमध्ये वावरत आहोत त्या लोकांचं नाव म्हणजे मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे. मृत्यू म्हणजे माती आहे. इथं जन्मलेल्या प्रत्येक जीवाची प्रत्येक वस्तूची एक ना एक दिवस मातीच होणार आहे. इथं राहण्यासाठी कोणी आलं नाही, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. जगाच्या पाठीवर दोन लोकांची सत्ता आहे, पहिली देवाची आहे आणि दुसरी म्हणजे काळाची आहे. जो जन्माला घालतो तो देव आहे आणि जो उचलतो तो काळ आहे. प्रत्येकाचं मरण नेमून दिलेलं आहे. 7 दिवस दिले देवाने प्रत्येकाला, 7 दिवस, सोमवार पासून तर रविवार पर्यंत. एखादा रविवारी वाचला की तो सोमवारी जाणार आहे, एखादा सोमवारी वाचला की तो मंगळवारी जाणार आहे, एखादा मंगळवारी वाचला की तो बुधवारी जाणार आहे. आज एकोप्याने आपण इथं भेटलो, पुन्हा भेट होते की नाही होते शंका आहे. एका हिंदी कवींचे फार गोड शब्द आहेत बघा, मी रोज माझ्या कीर्तनात सांगतो. काय शब्द आहेत बघा. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का था हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का था हमारा तुम्हारा. 7 दिवस देवाने दिले, प्रत्येकाचा एक ना एक वार फिक्स आहे. आज तुमची आमची या कार्यक्रमानिमित्त भेट झाली, पुन्हा भेट होती की नाही होते शंका आहे महाराज. देवाच्या हातात आहे बरं का. झोपणं आपल्या हातात आहे, पण सकाळी उठवणं कोणाच्या हातात आहे. कोण उठवतो आपल्याला? कोंबडा उठवतो. हा, कोंबडा उठवतो. दर्शन महाराज देव उठवतो आपल्याला. कोण उठवतो? देव. आणि आपल्याला जर वाटत असेल सकाळी कोंबडा उठवतो, ज्या दिवशी देव आपल्याला उठवणं विसरला ना सुरत कर, त्या दिन कोंबडा आराय मारी मारी मरी जाईल. म्हणजे झोपणं आपल्या हातात आहे, पण उठवणं देवाच्या हातात आहे. जन्माला घालतो तो देव आहे आणि उचलतो तो काळ आहे. या जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्टीजवळ वशाला चालू शकतोय, पण काळ नावाच्या गोष्टीजवळ कधी कोणाचा वशाला चालू शकत नाही. महाराज, धोतरवाला सुद्धा मरणार आहे आणि जिंची पॅनवाला सुद्धा जाणार आहे, साधू सुद्धा जाणार आहे आणि देवादिकांना सुद्धा जावं लागतं. किती जग विख्यात प्रमाणे बघा. गेले दिगंबर ईश्वरा विभूती, आवाज गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिल्या चक्रते जगा माझी, हो राहिल्या चक्रते जगा माझी. वा वा. देवादिकांना सुद्धा मरावं लागलंय. शब्द किती गोड आहेत बघा. गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी.
यालाच अनुसरून कबीर महाराजांचा एक दोहा आहे, पाठी तुमचा सर्वांचा। आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंदा जंजीर। साधू असला तरी त्याला मरावं लागणार आहे आणि राजा असला तरी त्याला मरावं लागणार आहे। जगाच्या पाठीवर देवाचे आपल्याला उपकार चांगले आहेत, मरण फिक्स आहे पण डिक्लेअर बर का, फिक्स आहे मरण पण डिक्लेअर नाही। तुम्ही ऐकणारे असतील, ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी आपला काळ जन्माला येत असतोय, जसं ज्याचं मरण आलं की तसं त्याला उचलतोय। मरण फिक्स आहे पण डिक्लेअर नाही। आणि नानासाहेब देवाचे आपल्यावर एवढे चांगले उपकार आहेत, फक्त फिक्स केलं मरण, डिक्लेअर केलं नाही। आणि कल्पना करा जर मरण डिक्लेअर राहिलं असतं ना, आपण या कीर्तनमा सापडतोच नाही। आमचं जाऊ द्या, हे उभे राहणारे मंडळींचं जाऊ द्या, पण तुम्ही ऐकणारे जर तुम्हाला तुमचं मरण कळालं असतं सकाळी 9 वाजता मधुरम सर्कल नाही गोयम प्रियमपुरी, मला खरंच सांगा कीर्तन बरं वाटलं असतं का तुम्हाला? तुम्ही असं म्हटलं असतं का पहिले बाबांना कीर्तन ऐकूत मग सकाळी मस्त जाऊ, असं म्हटलं असतं? नाही नाही, मग महिला म्हणणार तुम्ही फोन उचलला असता, दुर्ना नातेवाईक भलायल्या, जाताना वाटायला होती जाताना गोया करल्या, बँका म्हणा पैसा उपालला, या त्याच्या पद्धतीने मरावं लागणार आहे। मरण फिक्स आहे पण डिक्लेअर नाही आहे। न जाणव कोणता सेकंद आपल्या जीवनातला शेवट आहे सांगता येत नाही, पण कधी मरावं लागतंय महाराज, ज्या दिवशी ज्याचं लिहिलेलं आहे। आणि मरणाजवळ वशाला चालत नाही, मरणाजवळ आदला बदली चालत नाही, तुम्ही मन जागावर असं नाही। महिला मंडळ तुम्ही देवाला शिव्या घालतात बरं का, आपण नाही पुरुष मंडळ, पण तुम्ही कधी सांगू एखाद्या घरामध्ये 90 वर्षाची म्हातारी जिवंत असेल आणि त्या 90 वर्षाच्या म्हातारीचा जर 30 वर्षाचा जर नातू मेला ना, हे महिला मंडळ देवाला शिव्या घालतात। काय म्हणतात तुम्ही, तुमचं डोकं तापतं तुम्ही देवाला म्हणता देवबा तुले का, अंदाज बरोबर आहे। पण महाराज म्हातारीचं प्रारब्ध वेगळं आहे, नातूचं प्रारब्ध वेगळं आहे। मरण म्हातारीचं असेल तर नातूला उचलता येत नाही, आणि मरण नातूचं असेल तर म्हातारीला उचलता येत नाही। एका वाक्याला अंडरलाईन करा, ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही आणि ज्याचा आहे त्याला जाता येत नाही। 2020 मध्ये कोरोना आला होता, होता आपल्या सुरतला नाही होता, म्हणजे बरं आहे बा, होता ना। 2020 मध्ये कोरोना आला आणि बऱ्याच लोकांना कोणाला घेऊन गेला, ज्याचं होतं त्याला घेऊन गेला, ज्याचं नव्हतं त्याला टाकून गेला। काही लोक महाराज सुरत मुंबई नाशिक सारख्या बलाढ्य हॉस्पिटलमध्ये दाखल होते, आपला वजन एवढा पैसा डॉक्टरांना द्यायला तयार होते तरी सुद्धा त्यांना मरावं लागतंय। आणि काही लोक 23 24 कोरचे घरी चांगले झाले नाना, खानदेशात ना एक रेमडेसिवीर नाही, सलाईन नाही, काही नाही, फक्त मालेगावना काढा एवढीच पुडी होती, तिच्यावर लोक चांगले झाले। शिकण्यासारखं आहे, पैसा खर्चूनही दवाखान्यात मेला, मरण कोरोनाने होतं, आणि पैसा न खर्चता घरीच चांगला झाला, मरण कोरोनाने होतं। याचा अर्थ असा आहे ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही आणि ज्याचं आहे त्याला जाता येत नाही। मायबाप मी विनोदाने कायम उदाहरण देतो बघा, एकाच घरात भांडण झालं पती पत्नीचं, कोणाकोणाचं भांडण झालं पती आणि पत्नीचं, आणि जास्त भांडण कोणाकोणाचं होतं पती आणि पत्नीचं। पती रागवला पत्नीला, म्हणे बाय आजपासून मी घरात राहणार नाहीये। बाई म्हणे कुठे जाणार आहे, तो म्हणे मी मरणार आहे। बाई म्हणे बिंदास मरा, तुम्हाला दर रविवारले आहोस की तुम्ही रविवारले मराल जाता सोमवारले घरात मरा। राग आला त्याला, त्याने ठरवलं की अरे बाईने आपला अपमान केलाय ना, मरायचं आपल्याला। त्याने ठरवलं महाराज, संध्याकाळ झाली, संध्याकाळी त्याने ठरवलं सकाळी उठायचं, आंघोळ करायची, उड्डाण पुलावर जायचं, उड्डाण पुलावरून खाली उडी मारायची, आपल्या अंगावरून गाडी जाणार म्हणजे आपण मरणार, आपल्याला कोणी वाचवू शकत नाही। आणि योग आहे कसा झाला, त्याच नगरामध्ये एक शेतकरी मस्त भाजीपाला बाजार करायचा बळीराम महाराज, त्याने मस्त भाजीपाला आणला, भल्या मोठ्या टोपल्यामध्ये भाजीपाला सजवला, पाणी वगैरे मारलं, आणि त्या शेतकऱ्याने ठरवलं पहाटे उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची ना हायवेच्या दिशेने भाजीपाला विकायला जायचं। दोघेही झोपले, माझ्याकडे बघा, दोघेही झोपले, एकाच्या डोक्यात मरण आहे आणि एकाच्या डोक्यात काय, बोर झाला तुम्ही जाऊ ग, एकाच्या डोक्यात भाजीपाला आणि एकाच्या डोक्यात मरण आहे।
दोघेही झोपले. टाइमपाससाठी कीर्तन व्यवस्थित आहे का? ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही आणि ज्याचं आहे त्याला जाता येत नाही. दोघेही झोपलेत महाराज. दोघेही पहाटे उठले, दोघांनी आंघोळ केली, दोघांनी देवपूजा केली, दोघेही एकच रस्त्याने निघाले. मरणारा त्याच रस्त्याने निघाला आणि भाजीपाला विकणारा सुद्धा त्यानेही भलं मोठं टोपलं डोक्यावर घेतलं, भाजीपालावाला नाही त्याच रस्त्याने निघाला. उड्डाण पूल लागला, मरणारा उड्डाण पूलवर चालला आणि भाजीपालावाला खालून गेला. मरणारा उड्डाण पूलवर चाललाय, मरणाराने डोळे झाकले, कान झाकले. मी आता उडी मारणार, माझ्या अंगावरून गाडी जाणार, म्हणजे मी वाचणार नाही, मी मरणार आहे. परिणाम त्याने डोळे झाकले, कान झाकले. योगायोग असा झाला, फार गोड ऐकताय तुम्ही. योगायोग असा झाला, त्यांना उडी मारण गाव आणि खाली अंदाज बरोबर आहे. मरणाऱ्याने वरून जशी उडी मारली तशी डायरेक्ट भाजीपालावाल्याच्या बोला 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 कुठं टोपल्यातच उडी मारली. ऐका, पुढे शिकण्यासारखं आहे. मरणारा मेला नाही. दीपक महाराज, पुढे शिकण्यासारखं आहे. मरणारा मेला नाही, टोपलावालाच मरी गेला. हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी. बघा, ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही, ज्याचं आहे त्याला महाराज ज्याचं लिहिलेलं असेल तो कितीही मरण टाळण्याचा प्रयत्न करू द्या. माझे शब्द किती गोडीत म्हणतात ना, काय काळाची उडी पणेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बापा. किती परिवार सक्षम असू द्या, ज्याचं मरण ज्या दिवशी लिहिलेलं असेल ना महाराज, त्या दिवशी मरावं लागतंय. पण ऐका, कधी मरावं हे आपल्या हातात नाहीये सुरतकर, पण कसं मरावं हे मात्र आपल्या हातात आहे. भागवतामध्ये परीक्षित राजांना करायला येणाऱ्या 8 दिवसात मला तक्षप नावाचा सर्पदंश करणाऱ्या परीक्षित राजांनी मरण टाळण्याचा प्रयत्न केला नाही, मरण सुधरवण्याचा प्रयत्न केला. पिवत भागवत रसमालयम, भागवत श्रवण केलंय, स्वतःचा उद्धार केलाय. मग कसं मरावं महाराज? असं मरा, असं मरा की आपण गेल्यानंतर सुद्धा 2 वर्षानंतर आपल्या मुलांनी आणि आपल्या नातवंडांनी आपला पुण्यतिथीचा कार्यक्रम एवढ्या आनंदात साजरा केला पाहिजे, असं माणसाने मरा. नाहीतर अनेक लोक रोज मरतायत महाराज. दशक्रियाविधीचा सुद्धा कार्यक्रम कोणी करायला तयार नाही. माझे शब्द नाही, कबीर महाराज फार गोड म्हणतात. बघा, जन्म आणि मृत्यू या 2 बिंदू आहेत, मधली रेषा तिला आयुष्य रेषा म्हणतात. असं जीवन जगा, असं जीवन जगा. कबीर महाराज किती गोड म्हणतात. बघा, कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोवे, ऐसी करनी कर चलो जग रोवे हमसे. किती सोपं आहे बघा. महिला मंडळ पोरगा जन्माला येतो ना घरात, तेव्हा अख्खं गाव आनंद व्यक्त करतो. कोण फुगा लावतंय, कोण पेढे वाटतंय, अख्खं गाव हसतं. आणि एकटा पोरगा रडतो. कोण रडतो? जो जन्माला येतो तोच रडतोय. पण मरेपर्यंतचा प्रवास असा करा की आपण गेल्यानंतर मला अख्खं सुरत रडलं पाहिजे. जास्त झालं का? सुरत जाऊ द्या, आपलं माग गायत्री नगर तरी रडला पाहिजे. महाराज गायत्री नगर फार मोठा झाला. निदान आपली गली नाही गेली, निदान गरमाना समजा नाही घरातली, निदान बायको रडलं पाहिजे की नाही. एकाला असं म्हटलं ना, म्हटलं दादा आपण गेल्यानंतर गाव रडायला पाहिजे. म्हणे महाराज बास तुमचं एवढंच मत आहे ना? म्हटलं हो. म्हणे महाराज मी गेलो की अख्खं गाव रडेल. त्याला म्हटलं तू असं काय करशील? म्हणे म्हणे महाराज माझ्याकडे एक फार गोड युक्ती आहे, मी गेलो की अख्खं गाव रडेल. त्याला म्हटलं तू असं काय करशील? म्हणे महाराज एकच करसू, बराच बाई पैसा लिसून बुडाईन मर जासू, बडं गाव बोमा मारा शिवाय राहावं नाही. कीर्ती 2 प्रकारची, अपकीर्ती एक सत्कीर्ती आहे. जेवढे प्रभू रामचंद्र प्रसिद्ध आहे तेवढा रावणही आहे, जेवढे भगवान गोपाल कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही आहे. महाराज शब्द किती गोड वापरलाय. उत्तम उरे कीर्ती मागे मरावा लागणार आहे. बरं कधी ऐका महाराज, न जाणो कोणता सेकंद आपल्या जीवनातला शेवट सांगता येत नाही. क्षणाचाही विलंब होत नाही. अरे घास उचलला तो तोंडाचा जातो शंका.
कपातला बसीमध्ये ओतला, बसी ओटापर्यंत नेली तोपर्यंत आपल्या खानदेशात एक म्हणे उन्ही गुसकी. आपण म्हणतो नाना आप्पा दादा एवढ्यात चांगले होते पण गेले. माझे शब्द नाही, कबीर महाराज फार गोड म्हणतात बघा. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, ओ दम निकल जाएगा, ओ दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, रोशनी का क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का. कधी मरावं लागेल सांगता येत नाही. मरण ही निश्चित आहे महाराज, कधी येऊ शकते. प्रमाण कितीतरी देता येतील. पाहतो उंदीर घेऊन जाय बोखा. आपल्या घराच्या पहिल्या ओट्यावर उंदीर फिरतोय महिला मंडळ आणि मांजर उंबरट्यापर्यंत आली. आणि समजा मांजरीची आणि उंदराची जर एक नजर झाली, मला सांगा उंदरावर मांजर किती दिवसानंतर झडप घालेल. झोपा. दर्शन महाराज मांजर असं म्हणेल का, जाऊ द्या माय म्हणा पशुपतीनाथ ना सोमवार चालू आहे असं म्हणेल. मांजर असं म्हणेल का आज एकादशी आहे असं म्हणेल. मांजर असं म्हणेल का आज सोमवार आहे असं म्हणेल. नाही म्हणू शकत महाराज. का? मांजरीची उंदराची एक नजर झाली, उंदरावर मांजर झडप घालणार. तत्वर कार पाठीमागे टपलेला आहे. कार माणसाला घेऊन जाणार. किती गोड शब्दही म्हणतात ना. काय कशी काळाची चावल आली, भाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. बघा, जगाच्या पाठीवर कोणत्याही गोष्टीचा घमेंड करू नका, पण मरणाजवळ कधी घमेंड करू नका. मरावं लागते महाराज. 4-5 दिवसापूर्वी आदरणीय 28 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गेले. नाना मी कायम सांगतो कीर्तनात, विमानात बसणं आपल्या हातात आहे, पण उतरू देणं की नाही उतरू देणं कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. बंगला बांधणं आपल्या हातात आहे सुरतकर, पण त्या बंगल्यात किती दिवस राहू देणं त्याच्या हातात आहे. अजून एक वाक्य मी व्हॉट्सअपला एक गोड वाचलं महाराज. विमानात बसायला पैसा लागतो. पैसा शब्द आहे का फार गोड आहेत. विमानात बसायला पैसा लागतो, पण उतरायला नशीबच लागतो. बरं, मरणाजवळ पैसा चालत नाही. कमी पैसा होता त्यांच्याकडे, असं मरण येतं का महाराज कुणाला? पण काही दुर्दैव असेल महाराज. फार काळा दिवस आला महाराष्ट्रावर. असे त्या दिवशी मोबाईल ओपन केला की त्यांचा चेहरा, टीव्ही ओपन केली की त्यांचा चेहरा. काही लोकांचं जाणं असं असतं, मनाला चटका देऊन जाणारं असतं. काही लोक घरातले जातात तरी महाराजाला काही वाटत नाही. महाराज असं वाटलं की दुसरा गेला की काय. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेल्यानंतर असं वाटत होतं की घरातला माणूस गेला की काय. प्रखर व्यक्तिमत्व होतं. दुसऱ्या राज्यांच्या नेत्यांना उत्तर देणारं प्रखर आणि स्पष्ट वक्ता कोण होतं म्हणजे ते अजितदादा होते. पण जावं लागतं महाराज, जगाचा नियम आहे. कोणीही असला नाही जगाच्या पाठीवर. या विठ्ठल 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 आला विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल. आपल्या सर्व सुरतवासिया वारकरींवर नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे डॉक्टर साहेब. खरं तर वारकऱ्यांवर प्रेम आहे डॉक्टर साहेब तुमचं, म्हणून देव तुम्हाला अगदी राजकारणात पारंगत करतोय. आम्ही सत्याला असायचो त्यांच्याजवळ बळीराम महाराज, तेव्हा त्यांचा क्लिनिक होता एका खाली. पण जो वारकऱ्यांवर प्रेम करतो ना त्याला देव कधी मागे राहू देत नाही. ना आपले छोटूबाई असतील ना आदरणीय आमचे डॉक्टर साहेब फार प्रेम करतात वारकऱ्यांवर. फार तडबडीने इथपर्यंत पोहोचले. नाव आहे त्यांचं सुरतमध्ये. आणि खरं सरच डॉक्टर साहेब तुम्ही वारकऱ्यांवर प्रेम करतात म्हणून आपलं नातं आहे. बरं का, फार गोड व्यक्तिमत्व आहे. ऐका, जगाच्या पाठीवर महाराज कोणी असलं त्याला जावं लागणार आहे. मरण अंतिम सत्य. मग महाराज जर मरावं लागणार आहे प्रत्येकाला, पण आम्हाला असं मरायचं नाही महाराज. आतापर्यंत जगत आलो, प्रत्येक माणूस जगतोय, पशुपक्षी जगताय. पण सेना महाराजांना जेव्हा साधकांनी विचारलं, सेना महाराज हो आतापर्यंत आम्ही जगत आलो, आतापर्यंत आम्ही विचार केलाय,
मग आतापर्यंत आमचं भलं झालं नाहीये, जगण्याची आम्हाला दिशा दशा कळाली नाहीये. मग आता तरी तुम्ही सांगा की जगण्यासाठी काय करावं लागेल. या माणूस म्हणून जन्माला आल्याची नैतिकता आम्हाला प्रतिपादन करून द्या. ती नैतिकता, तो विचार करण्याची क्षमता सेना महाराज अभंगाच्या पहिल्या कराची विचार कराची विचार हे खरं मोठेपणे बरं. महाराष्ट्रामध्ये सरपंच सुद्धा खाली बटावलं. खरंच आताच विषय चालू होता. आदरणीय आमचे डॉक्टर साहेब आणि आमचे सदैव आमचे वारकऱ्यांच्या मुखामध्ये दोन नाव असतात. एक म्हणजे छोटूबाई आणि एक म्हणजे आदरणीय आमचे डॉक्टर साहेब. कारण आम्हाला पक्ष महत्वाचा नाही, आम्हाला माणसं महत्वाची आहेत. आणि माणसं जरी आमच्या छोटूबाईंचं नाव जरी छोटू असेल पण कार्य फार मोठं आहे महाराज बरं का. आमचे अमोल महाराज कायम, नाना आणि अमोल महाराज कायम त्यांच्या तोंडात नाव असतंय. आणि खरं तर रेल्वे पाहिली की त्यांचं नाव आठवतं आम्हाला. वा खरंच आहे की नाही महाराज. हा संकट आलं की देव आठवतो, रेल्वे आठवली का छोटू दादा. आणि आपले खानदेशाचं नाक आहे महाराज पाहिजे. आणि ते मी सांगितलं तुम्हाला, वारकऱ्यांवर प्रेम करतात म्हणून त्या ठिकाणी संप्रदायावर निष्ठा आहे. आणि निष्ठा असताना कुठेही कीर्तन राहिलं की दोघही मंडळींची हजेरी असते. आणि जो देवाचं कार्य करतो त्याला देव राजकारणात सक्सेस करतो. दोघही तोला मोलाची मंडळी. आदरणीय आमचे छोटूबाई, आदरणीय आमचे डॉक्टर साहेब. सेना महाराज विचार करायला सांगतात आपल्याला. करा हाची विचार. मग तुम्ही म्हणणार महाराज जर विचार करायला सेना महाराज म्हणतात, मग आतापर्यंत आम्ही काय करत होतो. जगाच्या पाठीवर असा एकही माणूस नाही तो की तो विचार करत नाही. प्रत्येक माणूस विचार करतोय. इथं बसलेल्यापैकी तुमच्या सुद्धा डोक्यात विचार चालू आहे. कोणाचा काय विचार, कोणाचा काय विचार, कोणाचा काय. बिचारे बाकीची ड्युटी करून आले, महाराजाऊ कवय आवरी विचार ज्याचे ज्याचे. एखादा घराला लॉक लावून आला, घरले कुलूप लावून पण वडी काय दख नाही मी कीर्तनमान चोर गरमा विचार सर नाही ज्याची ज्याची. माणूस झोपेतही विचार करतो आणि माणूस जागृत अवस्थेत सुद्धा विचार करतो. झोपेत विचार येतो म्हणजे स्वप्न पडते म्हणजे तो एक प्रकारचा काय विचारायची महाराज. पण स्वप्नातला विचार हकीकत मध्ये सत्य होत नाही. कधी कधी स्वप्नामध्ये माणूस फार श्रीमंत होतो महाराज, गाडी बंगला नोकर चाकर फार मोठा बंगला. बळीराम महाराज कुठं स्वप्नामध्ये.
स्वप्नामध्ये एखादा फार मोठा श्रीमंत होतो आणि स्वप्नातील झोपेतून उठला की तीच फाटकी गोधडी हातामध्ये. स्वप्नातला विचार स्वप्नापुरता मर्यादित आहे आणि जागृत अवस्था विचार जागृत अवस्थेपर्यंत. कधी कधी काय होतं माणसा, प्रत्येकाला स्वप्न पडतं. एखादा माणूस स्वप्नात विचार करतो फार श्रीमंत होतो श्रीमंत. मी विनोदाने कायम सांगतो नाना, एकाला स्वप्नामध्ये विचार करता करता 1 कोटीची लॉटरी लागली. कितीची लागली? कितीची लागू दे ना, आपल्या कुठे करतील टाकणं. 1 कोटीची लॉटरी लागली. कुठं लागली? स्वप्नामध्ये. दर्शन महाराज त्याने रात्रभर पैसे मोजले. कुठं मोजले? स्वप्नामध्ये. स्वप्नातला विचार सांगतोय. स्वप्नामध्ये रात्रभर पैसे मोजले. किती? 1 कोटी. तिजोरीमध्ये पैसे ठेवले, तिजोरीला लॉक लावला, तिजोरीची किल्ली घेतली, कमरेला खोसली. तोपर्यंत बायकोने हात लावला, म्हणे झोपेतून उठला. इकडं पाहिलं उशी पडलेली, इकडं तक्क्या पडलेला आहे, इकडं रग पडलेला आहे. बायकोला म्हणे येडी. म्हणे काय? का उठाडा मला? रातले 1 कोटीने लॉटरी लागणी. म्हणे मग? म्हणे रातभर पैसा मोज रान तू. म्हणे कुठं ठेवले? म्हणे तिजोरीत ठेवले पैसे. बाई म्हणे ती कोटी बिटी जाऊ द्या, डबडले आणि दूध या. त्याने हात पुढे केला. कशासाठी केला असेल हात पुढे? आता 10 रुपयासाठी. अगं मी जातो दूध घ्यायला पण 10 रुपये. बाई म्हणे त्या कोटी माना. धावत धावत गेला, तिजोरी उघडवली, 1 रुपया न होता. मला सांगा, विचारसरणी स्वप्नातली आहे. विचारसरणीमध्ये 1 कोटीची लॉटरी लागू द्या दीपक महाराज किंवा 50 कोटीची लॉटरी लागू द्या, विचारसरणी वेगवेगळी आहे. जगाच्या पडीवर 2 प्रकारचे विचार आहेत. एक नकारात्मक विचार आहे आणि एक सकारात्मक विचार आहे. सध्या नकारात्मक विचार हा फार जोरात चालू आहे. तुमच्या सुरतला आहे का मला माहिती नाही, पण आमच्या महाराष्ट्रात तिकडे चालू आहे ना. कोणता सांगू? कवय दुसरानं तंगडमुडी. नकारात्मक विचार आहे महाराज. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे बघा. एक माणूस डॉक्टरांकडे धावत धावत आला. डॉक्टर साहेब माझं पोट दुखायला लागलं. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. 2 दिवस झाले. परत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेब गोळ्या घेतल्या तरी पोट दुखणं बंद राहत नाही. डॉक्टर म्हणे करे पोट कधीपासून दुखायला लागलं? म्हणे काय नाही डॉक्टर साहेब, माझ्या चुलत भावाने शेजारी बंगला बांधला. तो डॉक्टर म्हणे भाऊ तुला गुण लागावणे त्या गोळ्या त्यालाही. म्हणे बंद केव्हा पडेल? म्हणजे जवळ त्यांना बंगला पडी. नकारात्मक विचार आहे. नकारात्मक विचार तुम्ही धारण केला की कर्म आपल्याला भोगावं लागतंय. गीतेत वर्णन आहे, कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. परिणाम बरं असं नाही की आपण केलं बापाला भोगावं लागेल किंवा बापाने केलं की मुलाला भोगावं, असं नाही. केले कर्म झाले त्याची शब्दाला अंडरलाईन करा. नकारात्मक विचार समोरच्या माणसाविषयी तुम्ही धारण केला की महाराज फळ आपल्याला भोगावं लागतं. सोपं सांगतो बघा. दुसऱ्याला खड्ड्यात टाकण्यासाठी खड्डा खोदला ना, तर अगोदर त्या खड्ड्यामध्ये माती काढण्यासाठी आपल्याला उतरावं लागतंय. हे विसरून चालणार नाही. दुसऱ्याचा चेहरा काढा करायचा असेल त्याच्या अगोदर आपल्याला हात आपले काढे करावं लागतात. हे विसरून आपल्याला चालणार नाही. बरं कर्म केल्यानंतर फळ भेटायला जास्त वेळ लागत नाही. किती वेळ लागत नाही सांगू तुम्हाला? सोपं सांगतो बघा. पाण्यामध्ये पाय टाकले, किती दिवसानंतर पाय ओले होतील? बोला बोला बोला. जागेत ना तुम्ही? किती दिवसानंतर पाय ओले होतील? लगेच होतील, आहे की नाही? हा, काळ्या कलरचा ताव्याला हात लावला म्हणजे किती दिवसानंतर हात काळे होतील? लगेच होतील. एखादा कान फटामध्ये म्हणजे तो कितला दिन मामारी? तो असं म्हणेल का जाऊ द्या एवढा आठवडा जाऊ द्या दक्षू उपाशी म्हणा, असं म्हणेल? लगेच रिप्लाय आहे. आणि रिप्लाय भेटायला जास्त वेळ लागत नाही. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे बघा. एक माणूस रस्त्याने चालता 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 त्याला एक आंब्याचा वृक्ष दिसला. त्या आंब्याच्या वृक्षाला गोड गोड आंबे लागलेले आहेत. ईर्ष्या निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली की आपण आपल्याला आंबा पाहिजे. पण खरं सांगू, पाहिला कोणी? शरीरातल्या कोणत्या अवयवाने आंबा पाहिला? सुरतकर बोला बोला बोला. डोळ्याने आंबा पाहिला बळीराम महाराज. पण डोळ्याला चालता येत नाही. डोळ्याने आज्ञा केली पायाला, पाय चालत चालत गेले. पायाला दगड उचलता येत नाही. पायाने आज्ञा केली हाताने दगड उचलला, आंबा खाली पडला. पण हाताला खाता येत नाही. खाल्ला कोणी? तोंडाने. जरी तोंडाने खाल्ला पण चाकता येत नाही. चाकला जिभेने. जरी जिभेने चाकला पण जिभेला ठेवता येत नाही. ठेवला पोटाने. जरी पोटाने ठेवला पण पोट तृप्त होत नाही. तृप्त झालं अंतःकरण. खरंच सांगा मला, फार गोड ऐकत आहात. पाहिलं कोणी? डोळ्याने. चालत कोण गेलं? पाय. दगड कोणी उचलला? हाताने. खाल्ला कोणी? तोंडाने. चाकला कोणी? जिभेने. ठेवला कोणी? पोटाने. तृप्त कोण झालं? अंतःकरण. याचा अर्थ असा आहे, डोळ्याने आज्ञा केली पायाला, पायाने आज्ञा केली हाताला, हाताने आज्ञा केली तोंडाला, तोंडाने आज्ञा केली जिभेला, जिभेने आज्ञा केली पोटाला आणि पोटाने आज्ञा केली अंतःकरणाला. परिणाम त्या शेताचा मालकाला, त्या आंब्याच्या वृक्षाचा मालकाला भली मोठी काठी त्याने हातामध्ये घेतली आणि आंब्या खाणाऱ्याच्या पाठीवर मारायला लागला. पाठ बिचारी विचार करायला लागली. पाठ म्हणे मी आंबा दखामा नाही, मी आंबा जोडे चालामा नाही, पाठ म्हणे मी दगड उचलाल नाही.
आंबा तिखा होता गोड होता मी खावाले नाही. पाठ म्हणे मी कोणा लेवा नाही. मार खाणारी कोण आहे? पाठ आहे पण व्यवस्थित आहे का? कर्म करणारे विचार करणारे डोळे. डोळ्यांनी जर पाहिलं नसतं तर एवढा खेळ झाला नसता. पाहणारे डोळे. जरी मार खाणारी सुरतकर पाठ असेल पण अश्रू कुठून आले? ज्याने केलं की त्याला भोगावंच लागतंय महाराज. नकारात्मक विचाराचा परिणाम आहे. आजपर्यंत तुम्हाला आपल्याला दुःख भोगण्याची आणि खरं सांगू तुम्हाला इथं पटवून देतो बघा. तुम्हाला माणसाची मानसिकता अशी आहे, चांगला विचार येण्याच्या अगोदर पहिला विचार हा नकारात्मकच येतो. तो माळकरी असला काय, तो कोणत्याही ठिकाणी असला काय. आता तुम्ही इथं कीर्तनाला बसलेले आहेत, खरंच सांगा मला, इथं तुमच्या डोक्यात पहिला विचार चांगला यायला पाहिजे का वाईट? चांगला यायला पाहिजे ना. तरी तुम्हाला प्रूफ देतो, पुरावा देतो बळीराम महाराज. इथं सुद्धा तुमच्या डोक्यात पहिला विचार हा वाईटच येईल, वाईटच. पटवून देतो तुम्हाला बघा. काबाड कष्ट करणारी बाई आहे, दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाते आणि महाराज एक एक पैसे जमा करते. पोरगा 12वीला गेलाय. पोराने ठरवलं आई सर्व पोरं मोटरसायकल फिरवतात, आई मला सुद्धा मोटरसायकल पाहिजे. आईने वर्षभर पैसा जमा केला. का सुरतकर टाइमपाससाठी कीर्तन नाही आहे. इथं पटवून देतो तुम्हाला बघा. कीर्तनात सुद्धा तुमच्या डोक्यात पहिला चांगला विचार येण्याच्या अगोदर नकारात्मकच विचार येईल बघा. फक्त लक्ष देऊन ऐका. त्या आईला मुलाची कळवळ वाटली. वर्षभर आईने पैसा जमा केले आणि दिपवाळी आली महाराज. दिपवाळी आईने मुलाला घेतलं. बाड्या मोटरसायकल घ्यायची आपल्याला. पोराला आनंद वाटला. चला आई निघाले महाराज मोटरसायकल घ्यायला. कोणता शोरूम आहे इथं जवळ? म्हणू महाराज चांगला परवडेबल सांगा, गरीब नाही. बजाज 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 नाही होंडा मागी बजाजची. अरे ह्यावरेजला परवडेबल पाहिजे ना. महाराज गेली बजाजच्या शोरूमला आणि बजाजच्या शोरूमला गेल्यानंतर परिणाम असा झालाय, एक 80-90 हजाराची मोटरसायकल घेतली प्लॅटिना. कोणती? प्लॅटिना घेतली. पोरगा पुढे बसला, आई मागे बसली. आईने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. आईचं अंतःकरण सोफासारखं मोठं झालं. महिला मंडळ तुमच्या जीवनातला अनुभव आहे. तुम्हाला पतीच्या गाडीवर बसताना एवढा आनंद होत नाही, तुम्हाला भावाच्या गाडीवर बसताना एवढा आनंद होत नाही. एवढा आनंद अंदाज बरोबर आहे. आणि ती बाई बसली महाराज मुलाच्या गाडीवर. बसल्यानंतर पहिल्यांदा बसली. पोराला कधी गाडी चालवताना पाहिलं नाही आहे. त्या पोराच्या खांद्यावर हात ठेवला. पोरगा आनंदित झाला. पोराने जशी गाडी चालवली महाराज, सुंदर रस्ता बनलेला, जशी गाडी काढली तशी बरं हायवे रस्त्याने पोरगा गाडी चालवतोय. 90-100च्या स्पीडने गाडी चालते. आईच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. आई कांदा दाबते. बाड्या हळू चालव, कधी पाहिलं नाही तुला आजपर्यंत गाडी चालवताना. अरे हळू चालव, नवीन गाडी आहे. पोरगा ऐकायला तयार नाही. पोराच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. आईच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. पोरगा ऐकायला तयार नाही. जवळजवळ 5 किलोमीटर गाडी गेली महाराज. 5 किलोमीटर पोरगा ऐकायला तयार नाही. आई रडायला लागली. बाड्या कदाचित ऍक्सिडेंट होऊ शकतो. बाड्या पाहिलं नाही तुला आजपर्यंत, हळू चालव, हळू चालव. पण पोरगा ऐकायला तयार नाही. सुरतकर समोरून भला मोठा कंटेनर आला जोराने. दोन्ही जिततायत, कोणलेच काही वळेल नाही. मला माहिती तुम्ही दोन्हीची उपाडी दिला होता. कीर्तनाचा चांगला विचार करा. मला काय सांगायचं होतं, कंटेनर आला आणि कट मारून नाही ना महाराज. वरती बोट करा बरं. कोणाच्या मनात होतं का कट मारून घ्यावी? अहो तुम्ही हात सुद्धा मोडू दिला नाही बळीराम महाराज. असं हात मुन्ना होई डोकं काहीच नाही. गयातच बाकीना दावाना बाजार करायला नाही घ्या. कोण मरणना बाजार आहे की नाही महाराज. म्हणजे कीर्तनात सुद्धा पहिला विचार कोणता येतो आपला? टेंडन्सी माणसाची मानसिकता आहे. नकारात्मक विचार हा लवकर येतो आणि सकारात्मक विचार हा त्याच्या नंतर निर्माण होणारा विचार आहे महाराज. आणि दुःख भोगण्याची पाळी येण्याचं कारण एकच आहे, नकारात्मक विचार. दुसऱ्याला फसवण्यासाठी तुम्ही नकारात्मक विचार करा, फळं आपल्याला भोगावं लागतंय. मी विनोदाने काय उदाहरण देतो बघा. 90 वर्षाची म्हातारी घरामध्ये. सुनबाई म्हणते मुलाला आजपासून एक तर तुमची आई राहील, एक तर घरामध्ये, एक तर मी राहील घरामध्ये. तो पोरगा म्हणे अगं 90 वर्षाचं वय म्हातारीचं आहे, तेवढं सण करून घे. सुनबाई ऐकायला तयार नाही. म्हणे दखास पाहिजे एक ते तुम्ही आई राहील, एक तर मी राहील घरामध्ये. मग काय करायचं? खेड्यागावातला प्रसंग आहे. ती म्हणे ना गावाच्या नदीला पूर आलेला. रात्री 12 वाजता म्हातारीला घ्यायचं, नदीच्या पुरात टाकायचं. तो म्हणे अगं जाऊ दे 90 वर्षाचं वय म्हातारीचं आहे, तेवढं सण करून घे. पण नकारात्मक विचार. दुसऱ्याला टाकण्यासाठी तुम्ही खड्डा खोदा महाराज. अगोदर फळ आपल्याला भोगावं लागतं, दुःख आपल्याला भोगावं लागतं. होकार दिला. दिवसा 12 वाजता प्लॅन झाला. रात्री 12 वाजता म्हातारीला घ्यायचं आणि पुरामध्ये टाकायचं. दोनच लोकांना माहिती आहे, पती आणि पत्नी. दुपारचा 1 वाजला, 2, 3, 4, 5 वाजता असा प्रसंग झाला. योगायोग त्या बाईची आई, त्या माणसाची सासू, तिचंही 70 वर्षाचं वय होतं.
दीपक महाराज ती योगायोग त्यांच्याकडे त्याच दिवशी पाहुणी म्हणून आली बिचारी. दोघेही म्हाताऱ्या बसल्या. संध्याकाळी मस्त गोडधोड जेवण झालं. आता झोपायचंय, 8 वाजलेले. झोपायची पद्धत कशी मग ऐका. जी म्हातारी पाहुणीन म्हणून आलेली आहे, 70 वर्षाचं वय, त्या बाईची आई त्या माणसाची सासू तिला सन्मानाने क्वार्टर झोपवलं. आणि ज्या 90 वर्षाच्या म्हातारीला पुरात टाकायचं त्याला खाली गोंड पाठवर झोपवलं बिचारीला. दोघांनी पाहिलं त्यांनी, ज्या म्हातारीला पुरामध्ये टाकायचं ती कुठं झोपली आहे, कुठं तुम्हाला बी ध्यान मारावं द्या. खाली झोपलेली महाराज दोघांनी पाहिलं. दोघेही झोपायला गेले. 10 वाजले, 10:30 वाजले, 11:45, 11 वाजता असा प्रकार झाला. कॉटवरची म्हातारी उठली आणि खालच्या जमिनीवरच्या म्हातारीला हात लावला. म्हणे याईनबाई मला काही वरजप लागत नाही, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही कॉटवर या मी. दोघही म्हातारीने रात्री 11:30 वाजता दोघही म्हातारीने कॉम्प्रोमाइज केलं. दोघही म्हातारींचं ट्रान्सफर झालं. खालची म्हातारी वरती, वरची म्हातारी झोपल्या. मारा दोघही म्हाताऱ्यांना काहीच माहित नाही. दोघही झोपल्या. इकडे दोघही झोपलेले आहेत. इकडे माणसाला झोप आहे पण बाईला काय झोप आहे का. बाई म्हणे 12 वाजले उठा. तो डोळे चोळायला लागला. ग माये माझी 90 वर्षाचं वय, जाऊ दे ना. ती म्हणे गुचू बडा तुम्ही आगाऊपणा करू नका. तोय पाय चालू आहे. नाविलाजी महाराज उठला बिचारा. पूर्वीचा काल लाईट नाही. दोघेही म्हाताऱ्या झोपलेले आहेत. मला खरं सांगा, ते जाताना त्यांनी पाहिलं होतं, जेव्हा ज्या म्हातारीला पुरामध्ये टाकायचं तिकडे झोपली होती बळीराम महाराज जमिनीवर. लक्षात येईल तुमचं. बदल होऊ देऊ नका. ती जमिनीवर झोपलेल्या म्हातारीला उचलायला लागले महाराज. ती बाई उचलते, तिला आनंद आहे. तोही माणूसही उचलून देतोय. पण तो म्हणे अगं जाऊ दे, 90 वर्षाचं वय, थंड पाणी असेल नदीमध्ये, काय आशीर्वाद दिला आहे तेवढं 2-3 वर्ष सण कर. ती म्हणे अजिबात बोलू नका, प्लॅन झालेला आहे आपला, गडबड करू नका. म्हातारी झोपेतून उठेल, उचलायचंय आपल्याला म्हातारीला. तोही उचलतो, ती उचलून देते. पण योगायोग असा झाला, जरी अंधार होतं पण अंधारामध्ये योगायोग त्या म्हातारीचा चेहरा त्या मुलाने पाहिला. पण तो काय लेवायला सांगे मनमाईनी अशी. त्याने चेहरा पाहिला, तो म्हणे वास आई लागावत आपली. आता त्यालाही आनंद झाला मारा. तो आता मुद्दा विनंती करतो, उखल. ती म्हणे तुम्ही गुचू बडा. तो म्हणे मालवी आई लागा, उखल. दोघही उचलतायत महाराज. आता आनंद दोघांना आहे. दोघांनी म्हातारीला घेतलंय. रात्री 1 वाजता नदीच्या काठावर आणलंय आणि परिणाम पुरामध्ये म्हातारीला सोडून दिलाय. सुरतकर. आता आनंद दोघांना आहे. बाईला आनंद आहे की आजपासून सासूचं टेन्शन राहणार नाही. आणि त्या मुलाला आनंद आहे की माझी आई पुरामध्ये गेली नाही. आणि ज्या ओरिजिनल 90 वर्षाच्या म्हातारीला पुरामध्ये सोडायचं होतं, ती टरार गोरांती, नो टेन्शन, कोणाला लेवा नाही. क्वार्टर झोपलेली बिचारी महाराज. टेन्शन नाही, कोणाच्या भानगडीत नाही. हे दोघेही घराकडे निघाले. पुन्हा एका बरं का, वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर माणसाच्या शरीराची रचना आहे बळीराम महाराज. एखाद्या माणसाला जर आनंद झाला ना, जोपर्यंत त्या माणसाचा आनंद प्रकट होत नाही तोपर्यंत त्याचं चित्त लागत नाही. आणि एक वेळेस या वर्गाचं चित्त लागू शकतो, अजिबात नाही. एखादी गोष्ट जर पतीने पत्नीला सांगितली ना, अगं महत्वाची गोष्ट आहे, तुला सांगतो, कोणाला सांगायचं नाही. ती म्हणे मी मरीज असू पण कोणले सांगावं नाही. पण जोडीने पापडी लाटणार मैत्री. बहीण तुले सांग. हे बघा, इकडं नाही ना लाडकी बहीण योजना सर डॉक्टर साहेब, आमच्या महाराष्ट्रात बरं आपल्या बसलेले आहेत ना. हा म्हणजे त्याचं खातं कोणी नाडे पडेल ते. वा हुशार आहेत हा. बरं का दादा, महाराष्ट्रात जर राज्य सरकारने पुरुषांची जर कोणती योजना काढली ना, गावात गाडी फिरवावी लागते. गावला अंजुरी असलं ना तरी गावात गाडी फिरते. PM किसान योजना असेल, हातपंप योजना असेल, कोणती बी सरकारने काढली तरी गाडी फिरवावी लागते. पण महाराष्ट्रात आज बी अशी आजपर्यंत एक बी गाडी अशी फिरली नाही. कोणती सांगू ऐका. ऐका महिला मंडळ, मुख्यमंत्री साहेबांनी तुमचा लाडकी बहिणीचा हप्ता तुमच्या बँकेत टाकलेला आहे, तरी सकाळी सेंट्रल बँकला जाणं, हप्ता काढून आणा. अशी एक बी गाडी फिरवायचं काम नाही का डॉक्टर साहेब? एकच बाईले मेसेज पडू द्या, जवळगाव मधून आपोआप एकच बाईला मेसेज पडू द्या. याचा अर्थ असा आहे, महिला मंडळ, जोपर्यंत तुमचा आनंद प्रकट होत नाही तोपर्यंत तुम्हाला चित लागत नाही. दोघेही घरी गेले, दोघेही झोपले महाराज. माणसाला पल्ल्या पल्ल्या झोप लागली, पण बाईला काय झोप आहे? बाईला आनंद आहे. पहाटे 3 वाजले 3. ऐका, टाइमपाससाठी कीर्तन नाही, हसण्यासाठी कीर्तन नाही. नकारात्मक विचार केला की दुःख भोगावं लागतं, कारण आहे
परिणाम महाराज तर माणसाला झोप लागली पण बाईला झोप नाही. बाई पहाटे 3 वाजता उठली. पुन्हा ऐका, वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर शरीराची रचना आहे. एकट्या माणसाला जर आनंद व्यक्त करायचा असेल तर एकटा माणूस 2च गोष्टी करू शकतो. काय काय, एक तर गाणं म्हणतो, एक तर तो हसतो. याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नाही. मग महाराज पहाटेचा काळ आहे, एकटी झोपेतून ती बाई उठली. आनंद आहे तिला की आजपासून सासूचं टेन्शन राहणार नाही, माझी आई घरामध्ये राहील. आणि महाराज पूर्वीचा काळ लोणी काढण्यासाठी बसली आणि बळीराम महाराज लोणी काढायला बसली. मस्त लोणी काढायची, मस्त एकटी जोरजोरात हसायची आणि मस्त गाणं म्हणायची. ती गाणं काय म्हणते व्यवस्थित ऐका बरं का. गाणं महिला मंडळ, देवाने एक बुद्धी तुम्हाला चांगली दिली. तुमची एवढी शार्प बुद्धी आहे ना, तुम्ही सहज गाणं तयार करू शकतात. काय 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 तुम्ही गाणं सहज तयार करू शकतात. माणसांना नाही जमू शकत ते, पण तुम्ही बरं का, तुम्ही सहज गाणं तयार करू शकतात. ते लाडकी बहीण योजनेवर बाई मोदींचा आभार मानण्यासाठी, मोदी साहेबांचा आभार मानण्यासाठी एका महाराष्ट्राने, एका म्हातारीने, खेड्यातल्या म्हातारीने गाणं तयार केलं. मोबाईलला ऐकलं मी, 1 मिनिट जोरजोरात असलो. काही बुद्धी दिली महाराज आभार गाणं देवाने. शब्द किती गोडीत बघा. मोदी नाराज मा मस्त जाऊ बँक मा, मस्त जाऊ बँक मा, सही करू वट मा, सही करू वट मा, नोटा लिहू हात मा. मोदी नाराज मा म्हणतो हो म्हणा बाप. बेटणीने बिचारी माळा टाकली होती ना ते. एवढी शार्प बुद्धी दिली बरं महिला मंडळ तुम्हाला. ती बाई लोणी काढण्यासाठी बसली, ती गाणं म्हणायला लागली. आता गाणं काय म्हणते ती ऐका. रात्री जो प्रकार झाला तोच प्रकार ती गाण्यामध्ये व्यक्त करायला लागली. किती गोड म्हणते बघा ऐका. घुसडम घुसडम जोरात अन सासूबाई गेल्या पुरात. थोडस घुसडम घुसडम जोरात अन सासूबाई गेल्या पुरात. खरं सांगू तुम्हाला, त्या बाईच्या मुखारविंदातून निघालेले शब्द झोपलेल्या माणसाच्या कर्णपटलाद्वारे अंतकरणापर्यंत पोहोचले आणि त्या माणसाला जाग आली. माणूस उभा राहिला. माणूस तिच्याकडे पाहायचा, ती मस्त हसायची, गाणं म्हणायची. तो म्हणे हिनं खोटं आहे तरी इथला गाणं म्हणणार नाही, आपलं ते घर आहे. त्याला माहिती होतं का रात्री काय प्रकार झाला. मग मायबाप ऐका, त्यालाही आनंद झालेला होता. त्याने बादली हातामध्ये घेतली आणि गाईचं दूध काढायला बसला. ही त्याच्याकडे पाहायची, जोरजोरात गाणं म्हणायची, जोरजोरात हसायची. तो म्हणे 5 मिनिटं तुला एक मग गाणं बंद करस. तो गाईचं दूध काढायला बसला. आता परिणाम, हिचं गाणं बंद झालं आणि त्याने गाणं चालू केलं. त्याला माहिती होतं रात्री काय प्रकार झाला. मग तो सुद्धा रात्रीचाच प्रकार गाण्यात व्यक्त करायला लागला. ऐका काय म्हणतो ऐका. दम 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 दवी गाय आणि या बंदानी गरमा माय. घाबरली ना ती होमन माय. पण तिला असं वाटलंय पहाटे उठली, आंघोळ केलेली नाही, मी झोप येते, काहीतरी आपण नवीन शब्द ऐकले असले पाहिजे. तिने काय केलं, आता हातातलं काम बंद केलं, सोतीचं गाणं बंद केलं, हसणं बंद केलं, व्यवस्थित कान त्याच्याकडे दिले आणि पुन्हा तो म्हणायला लागला. दम 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 दवी गाय या बंदानी घर मामाय. परफेक्ट शब्द तिने ऐकले. हातातलं काम सोडलं, धावत धावत गेली. क्वाटवर झोपलेल्या म्हातारीच्या चेहऱ्यावरची चादर बाजूला केली. सुरतकर आणि म्हातारीचा चेहरा पाहिला आणि दखी काय राहणार, जोय बोमा मारे. रडायला लागले, अक्कांत आक्रोश करायला लागले. मला सांगा आता किती रडली म्हणजे माय परत येणार आहे. ऐका ऐका, हसण्यासाठी कीर्तन आहे, शिकण्यासाठी कीर्तन आहे. दुसऱ्याच्या आईला पुरात टाकण्याचा विचार केला, परिणाम स्वतःची आई पुरामध्ये गेली. महाराज, असं दुःख प्रत्येकाला भोगण्याची पाळी येण्याचं कारण एकच आहे, आपण नकारात्मक विचार करतो आहोत. सेना महाराज म्हणतात, बाबा अरे जीवन तरी किती जगायचं आहे, आतापर्यंत जो विचार करत आला तो सोडा, पण इथून पुढे हाची विचार. पण कोणता? तरा भवसिंधू पार. आपण कुठून आलोय, आपल्याला काय करायचंय, कुठे जायचंय हा विचार करा. जर आपण इथून गेलो ना, विचारणाऱ्यावरती बसलेलं आहे आपल्याला, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया वाह वाह, जिसे पाना था उसको तो खो दिया. वाह वाह, तूने जीवन गमा दिया
जिसने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. बोलायचं? आज या कार्यक्रमाच्या संदर्भी आमच्या परिवारावर नितांत ज्यांचं प्रेम आहे, भागाभागातून सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. फार लांबून या ठिकाणी दिग्गज मंडळी, वारकरी मंडळी असतील, नातेवाईक परिवार, सर्वच जण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झाले व खास करून ज्यांची या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लाभलेली आहे, ज्यांचा आमच्या परिवारावर अर्ध्या रात्री कुठल्याही संकटकाळी असो, दुःख असो या सुख असो, आम्ही कधीतरी फोन केला असेल. मला तरी आठवतं की रात्री 2ला जरी मी भाऊंना फोन केला असेल, आदरणीय छोटू दादा, कधीही फोन केला असेल तरी त्यांनी मला नकार दिलेला नाही आहे. आणि असे व्यक्तिमत्व आमच्या शब्दाला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित झाले. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. माझे मोठे काकाश्री संजय अधिकराव पाटील काकाश्रींना विनंती करतो की त्यांनी भाऊंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण देखील पुनश्च भाऊंचा आभार या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय प्रकाशदादा खेरनार हे सुद्धा या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले आहे. परमार्थ क्षेत्र असो की राजकारण क्षेत्र असो, प्रत्येका ठिकाणी प्रकाशदादांचं खूप तोलामोलाचं सहकार्य देखील असतं. आणि आदरणीय डॉक्टर साहेब या ठिकाणी आले होते. वेळेचे काही समस्या असताना त्यांना काही कार्यक्रमाला जायचं होतं, त्याच्याकरता डॉक्टर साहेब या ठिकाणी थांबू शकले नाही. डॉक्टर साहेबांचं देखील या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत या ठिकाणी करतो. ॲडव्होकेट राहुल दादा यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल. राहुल दादांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. या चला, प्रताप पाटील यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. बसा, सर्वांनी बसायचे. 5 मिनिटं फक्त. या सोसायटीचे महागायत्री सोसायटीचे प्रमुख आदरणीय शरद पाटील यांनी देखील छोटू भाऊंचं स्वागत करण्याकरता पुढे यायचं आहे. यानंतर प्रताप पाटील यांचं देखील स्वागत या ठिकाणी आमच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. आदरणीय सामाजिक कार्यकर्ता आमचे किरण भाऊ चौधरी यांनी सुद्धा या व्यासपीठावर यायचं आहे. भिगन पाटील यांनी देखील यायचं आहे. यांचा सर्वांचा सन्मान अगदी 5 मिनिटांमध्ये आपण बसायचं. 5 मिनिटं या ठिकाणी आपल्या वेळेनुसार वेळेचा वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. जा ना. या किरण भाऊ या. या ठिकाणी भाऊंना विनंती करतो की 2 शब्द आपण बोलायचे आहेत. 2 मिनिटं या. महाराजांची सुद्धा इच्छा आहे की महाराज भाऊंना बोलू द्या 2 मिनिटं. आज स्वर्गस्थ आबासो अधिकराव राजाराम पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ आपले हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज मालपूरकर यांचं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. मला अमोल महाराजांचा फोन आला होता की तुम्हाला कार्यक्रमामध्ये यायचं आहे. म्हटलं नक्कीच येऊ. आणि त्या निमित्ताने आज तुमचं दर्शन झालं आणि सर्वांचं दर्शन घ्यायचं मन झालं आणि आज सर्वांचं दर्शन झालेलं या ठिकाणी. खूप चांगली गोष्ट आहे. महाराज महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तन आणि सप्ताह होत नसतील तेवढे आमचे या सुरत नगरीमध्ये
कीर्तन आणि सप्ताह होतात. आम्हाला गर्व आहे आणि गर्वच नाही, पण आमचे युवा पिढी, मी तर सिनियर सिटीजन या ठिकाणी बसलेले आपल्या मुलांनाही आणायला पाहिजे आपण, कारण की त्यांच्यावरती जर चांगले संस्कार पाडायचे असेल तर या अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये आपले मुलं बरोबर यायला पाहिजे. कारण की मी एवढ्यासाठी सांगतो, मी तर सतत संपर्कामध्ये प्रत्येकाच्या, जे आजची जी परिस्थिती आहे मुलाची असो किंवा मुलीची असो, तुम्ही जर लक्ष देणार नाहीत तर पुढे जाऊन वाईट परिस्थिती होणार आहे. म्हणून अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये आपल्या मुलांना चांगले संस्कार लागायला पाहिजे आणि अशाच माध्यमातून त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. आईवडिलांचे कमी ऐकतील, पण साधू संतांचे बोल या डायसवरनं लोक ग्रहण करतात. अमुक टक्केच लोक करत नसतील, पण या ठिकाणी नेहमी कुणाला कळलं असेल की बा या ठिकाणी कीर्तन येतं, आवर्जून जातील. कारण की साधू संतांचे आशीर्वाद हेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच मी नेहमी सांगत असतो, तरच आपण त्या व्यसनवरती ब्रेक मारू शकू. मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, आमचे महाराज या ठिकाणी बसलेले आहेत, सर्वांना कल्पना आहे मला काही व्यसन नाही आहे, तरच मी सांगू शकतो. नाही तर उपदेश देणारा जर व्यसने असेल तर मग खाली बसलेले लगेच सांगतील. पण भगवंताची कृपा आहे आपल्यावरती. पण कितीकांचे व्यसन मी सोडलं असेल ते मला पण कल्पना आहे. माझ्याकडे कोणी जर व्यसन करून आलं असेल तर मी त्याला सांगेल की दुसऱ्यांदा तू येऊ नको. पण तो दुसऱ्यांदा आला असेल तर सांगेल की छोटूबाई मी व्यसन सोडलं म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. ही खरे किंमत असते माणसाच्या बोलण्यावर. आणि आपण या साधू संत आपल्या जे कीर्तनकार असतात हेच बोधपाठ आपल्याला घेऊन जायचं असतं. आज या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व आमचे आयोजक, आमचे प्रमोद भाऊ, त्यांचे मोठे भाऊ आणि सर्वांचं, अमोल महाराज यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. सर्वांना जय हरी. पेंटिंग मास्टर आदरणीय संतोष मास्तर यांचं स्वागत करण्याकरता माझे काकाश्री यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी यायचे. विठोबा रखुमाई आहा तारी एक तारी आहा वाह वाह घुमाए